नमस्कार गाईज. रेसिपी इन गार्डन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करता येतं. आज मस्तपैकी अशी झणझणीत भाजी तयार होणार आहे. तर काय बनवणार आहे ते नक्कीच बघा. आणि डांगराच्या फोडीची भाजी अशी चमचमीत बनवणार आहे. आणि त्यासाठी साहित्य लागणार आहे: बीट, हळद, लाल तिखट, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि हिरवी मिरची ठेचा करून घेतले आणि कढीपत्त्याचे पानं फोडणीसाठी आणि आहे डांगराची हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतलेले, हे आलं पेस्ट, आलं नाही टाकले सॉरी, आणि कढई ठेवून घेतलेले. आणि व्हिडिओ कसा होणार आहे ते नक्कीच बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा कसा व्हिडिओ झाला. तोपर्यंत आता कढईत ठेवून घेतलेले आहे. तर चम्मच तेल टाकून घेणार आहे. तर तेल तापले की त्याच्यात जिरे मोहरीची तडका देऊन घेणार आहे, फोडणी घालून घेणार आहे मस्तपैकी. आणि डांगराची भाजी कशी झाली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि मस्तपैकी अशी हिरव्या मिरचीची बनवणार आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा घालणार आहे. आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका. जिरे मोहरी जास्त घालून घ्यायचे आहेत त्याच्यात. तळून झाले की मी जिरे तळून झालेले आहेत. कढीपत्ता सोबतच लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आणि रेसिपी पूर्ण बघा. आणि नवीन असं लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर रेसिपी कशी झाली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मसाले फ्राय करून झालेले आहेत, बघू शकता मसाले मस्तपैकी. आता डांगराची फोडी टाकून घेणार आहे. त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी. सगळ्या फोड्या हे करून घ्यायच्या आहेत. 2 मिनटासाठी ठेवून घ्यायचं आहे मस्त कमी गॅस करून. आणि मस्तपैकी वाफ देऊन घ्यायची आहे डांगराच्या भाजीला. तर इथं आपण आता झाकण काढून बघूया. डांगराची भाजी मस्त अशी पाणी न टाकता त्याला डांगराच्या भाजीला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. आणि मस्त झाकण देऊनच वाफेवर ही भाजी शक्यतो शिजून घ्यायची आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही, भाजी छान लागते. बघूया इथं मस्तपैकी डांगराची भाजी पाणी न टाकता मस्तपैकी अशी शिजून घेतलेली आहे. खायला ती छान आणि ती सुंदर इथं भाजी झालेली आहे. कमी साहित्यात तयार केलेली डांगराच्या फोडीची भाजी. आणि नवीन अशी लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. छान अशी डांगराची भाजी तयार झालेली आहे इथं. आणि लाईक, शेअर, कमेंट करा. ओके बाय. पुढचे व्हिडिओ बघा आणि कसे वाटले ते रेसिपी नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. नवीन असेल तर लाईक, सबस्क्राईब करा चॅनलला. इथं खूप हवा सुटलेला आहे त्याच्यामुळे बघू शकता. छान असं सुंदर आलेलं आहे. चालेल, मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. खमंग भाजी तयार झाली. तर पाणी न टाकता मस्त वाफेवर शिजवलेली डांगराची भाजी खायला बी छान सुंदर लागते.